श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नकोस, कारण तू आज दुर्लक्ष करशील पण उद्या रडशील. बाळा, आम्ही हे तुला सांगतोय. तुला वाटतं हे अशक्य आहे, पण देवाला सर्व काही शक्य आहे. पावला पावलावर जरी संकट असली तरी बाळा, जोपर्यंत तू आमचा हात धरला आहेस तोपर्यंत तुला घाबरायचं काहीही कारण नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तू आम्हाला माहिती आहे, तू खूप गोष्टी मनात ठेवून जगत आहेस, सगळं काही सहन करत आहेस, पण माझ्यावर विश्वास ठेव आणि मग बघ, सगळं तुझ्या मनासारखं होईल. बाळा, स्वामी म्हणतात, तू तुझ्या कामामध्ये प्रयत्न न करता आमच्याजवळ हात जोडत असशील तर हे चुकीचे आहे, कारण आम्ही त्यांचीच मदत करतो जो स्वतःची कामं स्वतः मदत करतो. बाळा, तुला माहिती आहे, तू एकट्यात खूप वेळा रडला आहेस, पण आता मी तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे. पण जो अन्य भावाने आमची चिंतन करत असतो त्याच्या अवघ्या संसाराची चिंता आम्ही पाहतो. बाळा, तू जर देवी शक्तीला मानत असशील तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. आणि तुझा स्वामींवर भक्कम विश्वास असेल तरच या चॅनेलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, आम्ही सदैव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतच आहोत, पण आज पाहूयात कोण कोण आमची इच्छा पूर्ण करेल. स्वामी म्हणतात, माझी एक छोटीशी इच्छा आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घे, भाग्यवान ठरशील. स्वामी म्हणतात, ज्यांच्यावर विश्वास आहे, जो माझी भक्ती करतो आणि जे माझं नामस्मरण करत असतो, अशा व्यक्तीवर आम्ही सदैव चांगली आणि त्यांच्यासाठी योग्य अशी लोक निवडतो आणि ते त्यांच्या जीवनात पाठवत असतात. त्यामुळे त्याला खूप यश, ऐश्वर्य आणि समृद्धी मिळते. पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्यात मोठ्या बुडवणाऱ्या स्पर्श सामर्थ्य ठेवतात. स्वामी सदैव म्हणतात, आयुष्यातील असंख्य समस्यांशी फक्त दोनच कारणे असतात. तर एक, आपण विचार न करता कृती करतो, आणि दुसरं, आपण कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो. बाळा, जर तुला स्वाभिमान मिळवायचा असेल तर तुम्ही कर्तृत्व सिद्ध करायला पाहिजे. यशस्वी लोकांच्या कथा वाचून प्रेरणा भेटेल, पण काही शिकायचं असेल तर जे कधी हार मानत नाही त्यांच्या कथा वाचा. नक्कीच काहीतरी तुम्हाला यश प्राप्त होईलच होईल. चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती विसरावी, आणि जर व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक विसरावी. दोन गोष्टी जो समजतो तो आयुष्यात कधीच मागे राहत नाही. बाळा, स्वामी म्हणतात, जो आपल्या कष्टांवर विश्वास ठेवतो ना, तो एक ना एक दिवस नक्कीच आपली स्वप्ने पूर्ण करतो. तेव्हा तुम्ही नीट बसले पण घरी येतात तेव्हा तुमचे प्रेमळ मन घेऊन या, कारण त्या घरात तुमच्यावर प्रेम करणारी माणसं बसलेली असतात. आयुष्यात सर्व गोष्टीचा फायदा घ्या, पण कधी कोणाच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा फायदा घेऊ नका. तुम्हाला त्रास नाही होत, पण समोरच्यांची परिस्थिती काय बनते त्याचं त्यालाच माहिती असतं. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात खूप सारे पर्याय असतात. हे पर्याय आपल्याला भरकटण्यासाठी असतात, पण कितीही अडचणी आल्या तरी आपला मार्ग बदलायचा नाही. स्वामी म्हणतात, आपल्या आयुष्यात एक शब्द आपल्याला प्रत्येक सुखादुःखातून मुक्त करतो, तो शब्द आहे प्रेम. स्वतःला असं बनवा की जर तुम्हाला कोणी हर्ट केलं तरीसुद्धा तुम्हाला काही फरक पडला नाही पाहिजे. कोणी तुम्हाला कितीही दुखावलं तरी तुम्ही जशी आहात तशीच उभी राहिली पाहिजे. स्वामी सांगतात, आपल्या माणसांवर आपण प्रेम किती करतो हे महत्त्वाचे नाही, तर आपण त्या माणसाची इज्जत किती करतो हे महत्त्वाचे आहे. बाळा, आपला जन्म झाल्यावर आपण आपल्या परिवारासोबत मिळतो, आणि मैत्री एक असा परिवार आहे ज्याला आपण मिळवतो. जास्त विचार करू नका. त्या प्रश्नांची उत्तरे ज्यांनी अजून तुम्हाला सापडली नाही, कारण आयुष्यात काही प्रश्नांना उत्तरांना जन्मच नसतो.
जी व्यक्ती आपल्या चांगल्या किंवा वाईट वेळी असते आपल्यासोबत, अशा व्यक्तीला शेवटच्या क्षणाला आपल्यासोबत नसेल तर दुःख तर होणारच ना. स्वामी म्हणतात, स्वतःला बदलण्यासाठी कुणाची मदत घेणे योग्य आहे, पण कुणाचा आधार घेणे, या आधार घेण्यासाठी स्वतःला बदलणे अत्यंत चुकीचे आहे. सर्वांसमोर कपड्यांना अत्तर लावून रुबाबात जगण्यापेक्षा काय अर्थ आहे. त्याच्या जिंदगीत खरी मज्जा तर तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही यशस्वी होऊन तुम्हाला एक कष्टाचा सुगंध येईल. स्वामी म्हणतात, ती लोकांचा जास्त मनावर घेऊ नका, कारण त्यांचा जन्म तुम्हाला मागे खेचण्यासाठीच झाला आहे. थोडे दुर्लक्ष करा, पण त्यावरून शिका की कसा विचार करताय, त्यांच्यावर आपण इतका विश्वास ठेवला आहे. अशा लोकांनी लॉकडाऊनमध्ये धोका देऊन आपले खरे रूप दाखवलेच. अरे, धोका आहे तो आज तुमच्या सोबत आला आहे, उद्या त्याच्यासोबतही होईल. का स्वामी म्हणतात, खऱ्या दुःखाची झळ आणि वेदनेची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे लोक मनात कोणत्याही वाईट गोष्टी न ठेवता प्रामाणिकपणे आपली साथ सरळ जीवनात जगत असतात. स्वतःच्या या आयुष्यात कधी घाबरू नका मित्रांनो. हे असे आयुष्य आहे ते कधीही दुःखाचे रूपांतर सुखात करू शकते. हे दुःखाचे रूपांतर दुःखाची होऊ शकते. बाळा, जेव्हा आपली माणसे आपल्याशी वाईट वागतात ना, तेव्हा त्यांना दुर्लक्ष करण्याची यासाठी दगडाचे मन असावे लागते. कारण ती माणसं आपलीत राहतात, पण आठवण परक्याची करून देतात. वेळेनुसार माणूस बदलू शकतात, तर मग आपले नशीब का बदलू शकत नाहीत. अजून मनापासून प्रयत्न करायचे, पण आता शांत बसून चालणार नाही. अरे, नशीबसुद्धा बदलतं, फक्त मेहनत करायला शिका हवी. स्वामी म्हणतात, जी लोक तुमची किंमतच विसरून गेले त्यांच्यावर तुम्ही कशाला इतकं प्रेम दाखवता. ते आपल्यासोबत येणारच नसतील तर का पुन्हा बोलवता. त्यांना नातं तेच टिकवा जे मनाने असेल. तुमच्या नसल्याने ज्यांना काही फरकच पडत नाही, अशा लोकांना खूप महत्त्व कशाला द्यायचे. त्या लोकांना जास्त महत्त्व दिलं तर आयुष्यात तुमचीच किंमत कमी होते. आयुष्यात आनंदाने जगायला शिका. भूतकाळ विसरणं कठीण आहे, पण काय माहिती अजून किती आयुष्य बाकी आहे. आपल्या परिस्थितीमुळे काही ठिकाणी माघार घ्यावी लागते, पण एक दिवस अशी परिस्थिती बनणार जेव्हा समोरचा देखील माघार घेईल. बाळा, दुसऱ्याच्या कष्टाने जिंकलात तर जिंकण्याचा काहीच अर्थ नाही, पण स्वतःच्या कष्टाने हरलो तरी पुढे जाण्याचा अनुभव नक्कीच भेटेल. कोणत्याही परक्या व्यक्तीसाठी आपल्या आईवडिलांना दूर करू नका. आपल्याला 9 महिने पोटात वाढवून स्वतःच्या मनातून खूप आशा ठेवून बसलेली असते. आईवडिलांचे डोळे नेहमी त्या आनंदाश्रूसाठी वाट पाहत आहेत. खोटे ऐकून नातं तोडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा खरं थोडं ऐकून समजून घ्यायला शिका. स्वतःला ठाम बनवा, कारण खरं काय ते एक ना एक दिवस बाहेर येतच. तर मग तुम्ही हे नंतर ऐकण्यापेक्षा आता ऐकलेलं बरं. कधी काही लोकांना तुमचे वाईट करण्यात काही दुःख नसतं, कारण त्या लोकांना तुमचं वाईट करण्यात तुम्ही पकडून नये याची जास्त भीती असते. म्हणूनच नेहमीच तयारीत राहायचं, कारण आजकाल परक्या लोकांपेक्षा माणसं धोका देत आहेत. स्वतःला इतकं कमजोर समजू नका की उद्या तुम्हाला तुमच्या दुसऱ्याच्या उपकाराची गरज भासेल. स्वामी म्हणतात, लोकांचं काय मनाला लावून घेता, त्यांचं तर सुरूच राहणार आहे. तुम्हाला बोलणं जेव्हा तुम्ही काहीच नाही केलं तेव्हा म्हणतील. जे लोक तुम्हाला काहीतरी कर, खूप कष्ट करून मोठा हो आणि नंतर तुम्ही आयुष्यात यशस्वी, तर लोकांच्या डोळ्यातून
तुम्हाला यशस्वी झाल्याचे पाहता टोचते. तुम्ही इतके पुढे गेले आहात त्यांच्या डोळ्यात सळते. कष्ट किती केले त्यामागे त्या लोकांना दिसत नाही. आपण त्यांच्यापेक्षा मोठा होऊ नये हे त्यांच्या मनात असतं. तुमच्या पुढे तर म्हणतील की खूप पुढे जा, पण एक नेहमी लक्षात ठेवा, तेच लोक असतात जे तू जर पुढे जात असेल तर म्हणतात याला आपल्या पुढे आता जाऊ द्यायचं नाही. कारण तुमच्याकडे पैसा असला तर काहीच लोकांना तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. जे पहिल्यांदा तुम्हाला छाटछूट आणि हरामी समजायचे त्यांच्या मनात तुमची काहीही किंमत नव्हती. ते जेव्हा तुमच्याकडे पैसा येईल तेव्हा तुम्हाला देव समजतील. स्वामी म्हणतात तुमची खूप जास्त इज्जत करतील. 4 लोकांत तुम्हाला खूप जास्त मान देतील. काही वेळात तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा विचार करत असाल, ती व्यक्ती तुमच्या सुखाशी नाही तर दुःखाशी कारणीभूत असते. 2 शब्द गोड बोलले म्हणून कोणतीही व्यक्ती लगेच चांगली बनत नाही. दुसऱ्याचं वाईट करून पुढे गेला तर काय अर्थ राहणार? कशाला? स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही तर आपल्यासाठी आयुष्य जगून पहा. स्वामी म्हणतात एकदा स्वतःलाच विचारून पहा की तुम्ही आपल्या आयुष्यात जगत आहात की तुम्ही आपलं आयुष्य घालवत आहात. बाळा, स्वतःच्या या आयुष्यात कधी घाबरू नकोस. मित्रांनो, हे एक असं आयुष्य आहे जे कधीच दुःखाचे रूपांतर सुखात करेल हे तुम्हालाही समजणार नाही. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. कारण स्वामींवर जर विश्वास नसेल तर तुमचे दुःखही सुखात बदलून जाईल. रस्त्यावरून जाताना जसे लिहिलेले असतं की सांभाळून जा, पुढे धोका आहे, असेच काही माणसाच्या आयुष्यात जाताना लिहिलेले असते. आज वेळ काय वेगळीच असली तरी पुढे काहीतरी वेगळेच असणार आहे. फक्त तूच सांभाळून पुढे जात जा. आपल्याकडून होऊ शकत नाही असा कधीच काहीच गैरसमज करू नकोस. तो गैरसमज काहींच्या मनातून कायमचा दूर करायचा आहे. कारण याच गैरसमजामुळे अर्ध्यापेक्षा जास्त लोक आजकाल जीवनात यशस्वी होत नसतात. स्वामी म्हणतात जशी जशी आयुष्य तुम्ही अनुभव घेत जात असेल तसेच तुम्हाला एक गोष्ट समजते की आई वडिलांनी बोललेली प्रत्येक गोष्ट बरोबर असते. त्यांनी एकही अशी गोष्ट बोललेली तुम्हाला आयुष्यात सुख म्हणून वाटणारच नाही. कारण की जे बोलतात ते खरंच बोलतात. बाळा, तू जर स्वामींचा हा संदेश आत्तापर्यंत ऐकला असेल तर एकदा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. कारण जेव्हा तुम्ही खरं बोलतात तेव्हाच तुमच्यावर वाईट या शब्दाचा वर्षाव होत असतो, शिक्का लागतो आणि खरं बोलून काहीतरी हरवेल तरीसुद्धा पुन्हा तुमच्यात मिळविण्याची हिंमत असेल. ती काहीही ठरवले नाही. कारण तुम्ही आपल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यावर विश्वास ठेवत आहेत. जर तुमचा खरंच स्वामी आईंवर विश्वास असेल तर एकदा या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. कारण या चॅनेलवरती स्वामी आई तुमच्याशी स्वतः भेटण्यासाठी येत आहेत. श्री स्वामी समर्थ. मंडळी, तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनेलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.